शिवसेनेचा मी गेले कित्येक वर्षाचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करतोय आणि काम करत असताना पक्षाने जी जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे ती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। याच्या पुढे देखील माझी हीच भूमिका राहील की मातोश्रीशी एकनिष्ठ आणि पक्षाशी प्रामाणिक आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती अत्यंत चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न मनापासून करणं हे माझं उद्दिष्ट आहे। पण या कार्यकारिणीवरती पूर्णपणे मुंबईची छाप आहे। 6 पैकी 5 नेते हे मुंबईतले, नंतर सचिव जे नेमलेले आहेत ते सगळे मुंबईतले आहेत। ग्रामीण भागातला चेहरा दिसत नाही नेत्यांमध्ये। आपण बघत असाल की मुंबईची जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची जी कार्यकारिणी आहे ही साधारण मुंबईचीच आहे। याच्यात विस्तार देखील झालेला आहे। बरेचसे बाहेरचे देखील चेहरे आम्ही घेतले होते, त्याच्यातले काही चेहरे निघून गेले आम्हाला सोडून। आत्ता जी घेतलेली आहे ती मुंबईचीच घेतलेली आहे। ह्याचा विस्तार सतत होतच राहतो, ही प्रक्रिया आहे। कदाचित याच्या पुढच्या फेजमध्ये आणखीन काही नवीन लोक वेगवेगळ्या पदावर येऊ शकतात। हा सगळा निर्णय पक्षप्रमुखांचा असतो आणि पक्षप्रमुख तो निर्णय घेत असतात। मुंबई महापालिका एक आहे की घटनेमध्ये अशा पद्धतीने नेमणुका आहेत का? कारण याआधी जेव्हा आपण पक्ष कोणाचं, चिन्ह कोणाचं, न्यायालयीन लढाई बघितली तर पक्षप्रमुखांना अशा पद्धतीने नेमणुका करण्याचे अधिकार आहेत का, की एक स्वतंत्र बैठक घ्यावी लागते आणि त्यात या नेमणुका कराव्या लागतात? 100% निर्णय घेण्याचा अधिकार आहे। हा निर्णय येणाऱ्या कार्यकारिणीमध्ये तो मांडला जातो आणि तो नक्की केला जातो। कायद्यामध्ये तशी तरतूद आहे, आमच्या घटनेत तशी तरतूद आहे। त्यामुळे यापूर्वी देखील आमच्या ज्या काही नेमणुका व्हायच्या शिवसेना प्रमुख जाहीर करायचे आणि त्यानंतर त्या नेमणुका येणारी पुढची जी कार्यकारिणी असते त्याच्यात नक्की केल्या जातात। मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना संधी दिली आहे का कार्यक्रमामध्ये? मुंबई महापालिका हा शिवसेनेसाठी फार मोठा विषय नाही आहे। शिवसेनेसाठी महाराष्ट्र हाच विषय आहे आणि कदाचित आम्ही ग्रामीणमध्ये जाऊन काम करू। परत काल उद्धव ठाकरेंनी जी समाजवादी नेत्यांबरोबर बैठक घेतली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। ते असं म्हणतात ज्या पद्धतीने अन्नात भेसळ होते तसंच उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वामध्येही भेसळ असल्याचं पाहायला मिळतंय। आमच्यात जी भेसळ होती ती निघून गेलेली आहे। आता आमचं अन्न अतिशय शुद्ध आणि सात्विक झालेलं आहे। त्यामुळे भेसळ हे ते सगळे आरोप हे आता पायाखालची जमीन सरकल्याची उदाहरणं आहेत। आमचं एकच म्हणणं आहे, असे आरोप प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा सरळ निवडणुकांना सामोरे जा। भेसळ आहे का शुद्ध अन्न आहे हे लोक ठरवतील आणि लोक त्याचा निर्णय देतील। यावरूनच भाजप आणि मनसेने टीका केलेली आहे। आता समाजवादी विचारांशी युती केलेली आहे, त्या काळामध्ये MIM सोबत देखील युती करतील अशा प्रकारचं? आम्ही भाजपने आम्हाला सोडल्यानंतर आम्ही कोणाशी युती करावी हा आमचा प्रश्न आहे। हा भाजपचा प्रश्न आता राहिलेला नाही। भाजपने मुफ्ती बरोबर केली युती तेव्हा आम्हाला विचारलं होतं का आम्ही प्रश्न विचारला होता? त्यामुळे आता तुम्ही आम्हाला सोडलेलं आहे। आमच्या लेखी तुमच्या लेखी आम्ही तुमचे शत्रू आहोत। आता आम्ही कोणाशी हातमिळवणी करतो तर याचा त्रास तुम्हाला का होतोय? काल उद्धव ठाकरेंनी जो एक उल्लेख केला होता त्यांच्या भाषणात की भाजप जो काही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करते पण पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात विशेषतः अहमदाबादमध्ये फुलं उधळण्याचं काम भाजपने केलं आहे। त्याला आता तुमच्या राजकीय विरोधकांकडून उत्तर देताना जावेद मियादाद मातोश्रीवर आला होता, त्याचे फोटो व्हायरल केले जातात। तुम्हाला माहीत असेल बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्या दिवसापासून भारताच्या भूमीवरती पाकिस्तानने खेळू नये, जोपर्यंत देशात अशांतता आहे अशा प्रकारची भूमिका मांडली होती। या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाने कधी ब्र देखील काढला नव्हता। किंबहुना भारतीय जनता पक्षाने पाकिस्तानबरोबर खेळावं अशीच भूमिका वेळोवेळी मांडली होती। परंतु बाळासाहेबांच्या कडव्या भूमिकेमुळे एकही सामना त्यावेळेला होऊ शकला नाही आणि बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी जावेद मियादाद त्यावेळेला मातोश्रीवर आले होते। बाळासाहेबांची ताकद किती होती याचा विचार करा की जावेद मियादादला यावं लागलं तरी देखील बाळासाहेबांनी त्याची विनंती मान्य केली नाही, हे लक्षात घ्या।
हे लोक आज पाकिस्तानी प्लेअरवरती फुलं टाकतायत आणि एका बाजूला काय सांगतायत, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. बाळासाहेबांचे हे विचार होते का की पाकिस्तानी खेळाडूंवरती फुलं टाकायची? बाळासाहेबांचा विचार होता पाकिस्तानी खेळाडूंनी देशात खेळू नये, आणि हे पाकिस्तानी खेळाडूंवरती फुलं टाकतायत. बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी जावेद मियादाद आले होते. बाळासाहेबांनी विनंती पार धुडकावून लावली. नाही म्हणजे नाही. बाळासाहेबांनी काय जावेद मियादादचं औक्षण नव्हतं केलं. तो विनंती करायला आला होता जावेद मियादाद, आणि त्याची विनंती बाळासाहेबांनी स्पष्टपणे नाकारली. त्याच्यामुळे हे जे दाखवत आहेत जावेद मियादादचे फोटो, यांना पुन्हा एकदा आरसा दाखवण्याची गरज आहे की बाळासाहेबांनी जावेद मियादादला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी तुला या धर्तीवरती खेळू देणार नाही, आणि हे लोक आज पाकिस्तानी खेळाडूंवरती फुलं टाकतायत. पुन्हा आता तुम्ही आम्हाला लाथ घातलेली आहे, तुम्ही आमच्यापासून फारकत घेतलेली आहे, आणि वरती आम्ही कोणाशी युती करायची हा प्रश्न तुम्ही कसा विचारू शकता? आता आमचा प्रश्न आहे कोणाशी युती करायची आणि नाही करायची. शंभूराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की दिवाळीमध्ये मोठा राजकीय धमाका होईल. शरद पवार गटातला एक मोठा नेता कदाचित राजकीय धमाका होईल, हे 16 लोक अपात्र होतील. समृद्धी महामार्गावर काल अपघात झाला, ज्यामध्ये तुम्ही परिवहन विभाग देखील यापूर्वी सांभाळलेला आहे. या परिवहन विभागातील 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे, कारण चिरीमिरीसाठी खरंच थांबवला गेला होता. कशा रीतीने बघता की एवढे 12 लोक गेले? काय झालंय, परिवहन विभागाला मंत्री नाही आहे. हे हा कामकाज सगळं मुख्यमंत्र्यांकडे आहे. यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. खरं म्हणजे परिवहन विभाग हा मुख्यमंत्र्याकडे ठेवण्याचं काही कारण नव्हतं. त्याच्यासाठी स्वतंत्र मंत्री असायला लागतो, आणि त्यामुळे अधिकारी बेछूट झालेले आहेत. कोणी कोणाचं ऐकायच्या मनस्थितीत नाही, कारण कोणाचा वचकच नाही राहिलेला आहे. दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते पंतप्रधानांना भेटायला. त्यावेळेला अशोक चव्हाण आणि अजित पवार देखील त्यांच्यासोबत. त्यावेळेला एकांतात मोदी आणि ठाकरे यांची मिटिंग झाली होती, आणि ठाकरेंनी मोदींना आश्वासन दिलं होतं की मी महाविकास सरकार पाडतो आणि तुमच्यासोबत. मात्र ते आश्वासन ठाकरेंनी पाळलं नाही. ते जर पाळलं असतं तर आज एक संत शिवसेना राहिली असती ना. मला वाटतं उद्धव ठाकरे दिल्लीवरनं आले आणि सरळ केसरकरांच्याच घरी गेले वाटतं सांगायला की काय झालं ते बोलण्याला. केसरकरनी हे सांगणं हे हास्यास्पद आहे. आता काय झालं आहे, त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही आहे. कोणी काय बोलायचं याचं खातेवाटप झालं आहे. कोणी काय काय आरोप करायचे याचं वाटप झालेलं आहे. त्यामुळे आज एक मंत्री बोलतो, उद्या दुसरा मंत्री बोलतो, तिसरा मंत्री बोलतो गौप्यस्फोट होणार आहे. गौप्यस्फोट होऊ शकतो. कदाचित हे 16च्या 16 जण जाऊ शकतात. तत्कालीन पोलीस आयुक्त होते, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणाशी अजितदादांचं काही संबंध नाही, पण तिथेच मीरा बोरवणकर म्हणतात की त्या त्यांच्या आरोपांवरती ठाम आहे. हा प्रश्न मीरा बोरवणकर आणि अजितदादांचा आहे ना. त्यांनी आम्हाला कधी सांगितलं, आता त्यांनी पुस्तकात लिहिलेलं आहे. ज्या अर्थी पुस्तकात लिहिलं आहे, आता ते आणि दादा बघतील काय करायचं ते. कल जिस तरह से समाजवादी परिवार के साथ उद्धव ठाकरे साथ आए, शिंदे की तरफ से आरोप लगाया जा रहा है कि जिन्होंने बाला साहब को तकलीफ दी, ऐसे लोगों को गोद में बिठाने का काम उद्धव ठाकरे कर रहे हैं. शिंदे हमको तो छोड़ के चले गए, भाग गए, भगोड़े हैं. अब हम किससे दोस्ती करते हैं उससे उनका क्या लेना देना है. उनका जो कहना है, हिंदुत्व की बात जो कर रहे हैं, शिवसेना ने अपना हिंदुत्व छोड़ा नहीं है. शिवसेना ने समाजवादी पार्टी के कल प्लेटफॉर्म पे जाके अपनी दोस्ती जो एनडीए में है वो अभी कही है. शिवसेना ने कहीं हिंदुत्व छोड़ने की बात नहीं की है. सबसे बड़ी बात है, प्रबोधनकार ठाकरे और समाजवादी परिवार के भी अच्छे रिलेशन थे. बाला साहब के और उनके रिलेशन कई समय तक ठीक नहीं थे, फिर से समय में रिलेशन अच्छे रहते हैं. आज ये लोग क्या कर रहे हैं, ये लोगों ने भी जो बाला साहब की विचारधारा को जिन्होंने छोड़ा था 2014 में, क्या हम हिंदू नहीं थे? भाजपा ने हमको छोड़ा ही था ना. तो आज भाजपा के साथ में इन्होंने हाथ मिलाया है. इसका मतलब क्या होता है, ये लोग अगर हाथ मिलाएंगे तो अच्छी बात है, हम लोग हाथ मिलाएंगे तो बुरी बात है. ये नहीं हो सकता है. और शिंदे को अभी ये हमारी क्या तकलीफ़ है या हमको क्या तकलीफ़ हो रही है, हमारी दोस्ती किसी से हो रही है, इससे लेना देना कुछ नहीं है. अगर आप पे ताकत है, आप इलेक्शन को सामने आ जाओ और जनता को ठहराने दो कौन सही है कौन गलत है. सर, एक दूसरा सवाल कि
जैसा कल उद्धव ठाकरे ने कहा कि पाकिस्तानी खिलाड़ी जब अहमदाबाद पहुंचे तो उन पर फूल बरसाए गए। आप लोगों पर अब शिंदे कैंप की तरफ से आरोप लगाया जा रहा है कि उद्धव ठाकरे कैसे बोल सकते हैं जिनके घर पर खुद जावेद मियांदाद को मेहमान नवाजी उनकी की गई। जावेद मियांदाद मातोश्री आए थे, वो बाड़ा साहब को ये समझाने के लिए कि भारत पाकिस्तान मैच इंडिया में होनी चाहिए। बाड़ा साहब ने साफ मना किया था, उसको कोई मेहमान नवाजी के लिए नहीं बुलाया था, उसकी कोई आरती नहीं उतारी गई। जावेद मियांदाद दिलीप वेंगसरकर जी को लेके बाड़ा साहब को मिलने आए थे, रिक्वेस्ट करने आए थे। ये कल पाकिस्तानी खिलाड़ी जो आए देश में, इनको फूल इनके ऊपर बरसाए, इसमें और बाड़ा साहब को जावेद मियांदाद मिलने के आने का जो ये है मसला है, इसमें बहुत बड़ा फ़र्क है। ये लोग आज जो कहते हैं मियांदाद आए थे, मियांदाद रिक्वेस्ट करने आए थे और उनकी रिक्वेस्ट बाड़ा साहब ने मना की थी, बोला था मैं किसी भी तरह से खेलने नहीं दूंगा। और ये आज बाड़ा साहब के विचार आगे लेके जाने की बात कर रहे हैं और ये लोग पाकिस्तानी खिलाड़ी के ऊपर फूलों की बौछार कर रहे हैं। सरकारी वेगळा प्रश्न चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील शाईफेक करण्यात आली होती की छगन भुजबळ ज्यावेळी 2018 मध्ये जेलमध्ये होते तेव्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासाठी फडणवीसांना पत्र लिहिलं होतं, ते पत्र देखील शरद पवारांनी काल दाखवलं होतं। काय यावरती नाही, याच्या बाबतीत तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्यावरती आम्ही बोलणं उचित ठरणार नाही। ते त्यांचे विषय ते त्यांनी हाताळावेत। शिवसेनेचा जो विषय तो आम्ही हाताळू। सरकार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती दुसऱ्यांदा शाईफेक करण्यात आली, दुसऱ्यांदा त्यांच्या दौऱ्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले, कसं पाहता? काय समजत नाही की दादांचं आणि शाहीचं काय वाकडं आहे ते। खरं उच्चतंत्र शिक्षण मंत्री आहेत, खरा संबंध शाहीशीच आहे आणि कदाचित शाही विसरतात म्हणून की काय लोक शाहीची आठवण करून देतात, असं कदाचित झालं असावं। पण हा काय प्रकार तसा योग्य नाही। काही आपला निषेध असेल तर नोंदवावा। नियुक्त आपल्या पक्षाच्या झाल्या आहेत, मात्र दखल भाजप घेते आहे। आता मगाशी आशिष शेलार बोलले होते की मुख्यमंत्री शिवसैनिक होईल, मात्र स्वतः मुख्यमंत्री होऊन दाखवलं, असं त्यांनी एक टोमणा देखील मारलं। असं आहे बघा, भाजप एका बाजूने म्हणते आहे की शिवसेना संपली आहे, शिवसेनेत काही ताकद राहिलेली नाही आहे, शिवसेनेच्या बद्दल काय बोलायचं। अरे पण ह्यांचा शिवसेनेशिवाय दिवसच सुरू होत नाही ना। शिवसेनेला एवढे घाबरत आहेत की शिवसेनेशिवाय ह्यांचा दिवसच सुरू होत नाही। सकाळी उठले की शिवसेनेच्या बाबतीत बोलत राहतात। माझं म्हणणं असं आहे की शिवसेना आहे की नाही, शिवसेना किती मजबूत आहे हे लोकांना ठरवू देत ना, मतदारांना ठरवू देत ना। मुंबईच्या निवडणुका घेऊन टाका, लगेच कळेल मुंबईतले लोक कोणाच्या बाजूने आहेत, शिवसेनेच्या बाजूने आहेत का हे जे आता म्हणतात त्यांच्या बाजूने आहेत। ठीक आहे, शिंदे गटाचे काही नेते महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत आणि लोकसभेपूर्वी गौप्यस्फोट होऊ शकतो। तो गौप्यस्फोट हाच असू शकतो कदाचित। सह्याद्रीची उंची म्हणजे